मित्रपक्षांमध्ये आलबेल नसल्याचं चित्र उभं राहत आहे। निधी वाटप, अनेक महत्त्वाचे निर्णय एकतर्फी बदलले जात असल्याची भावना किंवा निवडणुकांमधलं जागा वाटप यावरून एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामध्ये दुरावा वाढल्याचं सांगण्यात येते। तर विरोधक ठाकरे आणि फडणवीस यांच्यात जवळीक वाढल्याच्या चर्चांना उधाण आलंय। विधान परिषद निवडणुकीच्या धामधुमीत मुख्यमंत्री फडणवीस शिवसेनेच्या जास्तीच्या जागांच्या मागणीबाबत एकही पाऊल मागे हटायला तयार नसताना दुसरीकडे एकेकाळचे सहकारी राहिलेल्या ठाकरेंच्या पक्षातून आलेल्या एका फोन कॉलवर तातडीने पावलं उचलून मोठा निर्णय घेताना पाहायला मिळतात। मुंबई महापालिकेत सत्ताधारी शिवसेनेने आणलेल्या 4 प्रस्तावांविरोधात आदित्य ठाकरे आक्रमक झाले। त्यानंतर थेट मध्यरात्री मातोश्रीवरून मुख्यमंत्र्यांना फोन करण्यात आला। फडणवीसांनीही लागलीच प्रस्तावांचा सविस्तर अहवाल मागवला आणि प्रस्ताव मंजूर न करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या। थोडक्यात मातोश्री आणि फडणवीसांमध्ये वाढलेला समन्वय हा शिंदेंच्या शिवसेनेकरता मोठा धक्का मानला जातो। तर बीएमसीच्या प्रस्तावांना स्थगिती देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयावर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर आणि शिवसेना नगरसेविका संध्या दोशी यांनी काय म्हटलंय, काय प्रतिक्रिया दिली आहे ते बघूया। आज मुंबई महानगरपालिकेमध्ये इम्प्रूव्हमेंट कमिटीमध्ये स्थापन समितीमध्ये काही प्रस्ताव येणार होते, जे प्रस्ताव इतके चुकीचे होते की ज्याच्यावरती काल आदित्य ठाकरे यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती व मध्यरात्री माझं मुख्यमंत्र्यांशी जे काही बोलणं झालं त्याच्यावरती त्यांनी वाद होऊ नये आणि चुकीच्या गोष्टी महापालिकेत होण्यासाठी त्यांनी ते थारा देणार नाहीत आणि चुकीच्या गोष्टी ते होऊ देणार नाहीत हे त्यांना पटल्यामुळे त्यांनी त्या सगळ्या गोष्टी आज थांबवलेल्या आहेत। त्याच्यावर त्यांचे धन्यवाद व सत्तारूढ आणि विरोधक हा वाद आज तरी महापालिकेत टळलेला आहे। 40 वर्ष जी मुंबई मुंबईला बिघडवलेलं आहे, ज्यांनी त्यांना सुधारण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी महायुती या ठिकाणी बसलेली आहे। 7 हिल्सचा जो प्रकरण आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी लवादा कोर्ट आदेशानुसार पूर्वीच त्यांना परमिशन मिळालेली आहे आणि ती पोस्ट फॉस्टो करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत आणि आपण त्याचा तो प्रस्तावही रिफर बॅक केलेला आहे। आज सगळे नगरसेवक सदस्य सगळे तज्ञ आहेत, सुसंस्कृत आहेत आणि सगळे अभ्यासू आहेत। तर मला असं वाटतं की अभ्यास करूनच हे जे विषयावर आम्ही जी रोलिंग दिलेली आहे ते अभ्यास करून त्या विषयाला आम्ही सगळ्यांनी रोलिंग दिलेली आहे। मध्यरात्री मातोश्री आणि वर्षा बंगल्यावर नेमकं काय घडलं ते पाहूया। मध्यरात्री 2:30 वाजता मिलिंद नार्वेकरांनी फडणवीसांना मोबाईलवर मेसेज पाठवला। पहाटे 4:30 वाजता मुख्यमंत्री फडणवीसांनी याला उत्तर दिलं। सकाळी 11 वाजता सुधार समितीमध्ये आलेले प्रस्ताव पुनर्विचारासाठी पाठवले। या घडामोडी घडताना पाहायला मिळाल्या। तर मुख्यमंत्री फडणवीसांनी शिवसेनेच्या प्रस्तावांना दिलेल्या स्थगितीवर आदित्य ठाकरे काय म्हणाले आहेत ते पाहूया। मुंबई आम्ही जपली जोपासली, कुठेही वेडेवाकडे प्रस्ताव पारित होऊ दिले नाहीत। पण हे नवीन जे काही प्रशासन शासन महानगरपालिकेत बसलं भाजप आणि बिंदेंचं, त्यानंतर अनेक प्रस्ताव हे वेडेवाकडे यायला लागले। 3 मोकळी मैदानं ह्याला रेसिडेन्शियलमध्ये कन्वर्ट करणं, म्हणजे एक मैदान फुटबॉलपटूंसाठी होतं, त्याच्यातून अनेक फुटबॉलर्स असे आहेत जे देशासाठी खेळलेत, देशाच्या टीमसाठी खेळलेत, ते मैदान त्यांना एक्झिबिशन सेंटरमध्ये करायचं होतं। मला आनंद आहे की आजच्या सुधार समितीमध्ये हे सगळे प्रस्ताव पुन्हा पाठवले गेलेले आहेत, पण यांना दफ्तरी दाखल करणं गरजेचं आहे, रद्द करणं गरजेचं आहे, तर आणि तरच मी मान्य करीन की हे सगळे प्रस्ताव पुन्हा मागे गेलेले आहेत। मी आपल्याच माध्यमातून भाजपला देखील अपील केलं होतं की जर त्यांचा ह्या प्रस्तावाला पाठिंबा नसेल तर त्यांनी याचा विरोध करणं गरजेचं आहे। तर आज जर त्यांनी दखल घेतली असेल तर मी आभार मानीनच, पण महत्त्वाची गोष्ट आत्ता काही करण्यापेक्षा किंवा बोलण्यापेक्षा जेव्हा खरोखर हे 3 प्रस्ताव RG टू रेसिडेन्शियलचे खारिज होतील, दफ्तरी दखल होतील, रद्द होतील आणि ब्लड बँक प्रायव्हेटायझेशनचे प्रस्ताव रद्द होतील, मला कुठेही कमीपणा नाही, मी जाऊन त्यांचे जाहीरपणे आभार मानीन, त्यांना भेटून। तर मुख्यमंत्री फडणवीसांनी शिवसेना ठाकरे पक्षाकडून कोणीही संपर्क केला नाही असं म्हटलंय। बीएमसीच्या संदर्भात युपीटीच्या नेत्यांनी तुमची चर्चा केल्याची माहिती युपीटीच्या नेत्यांनी माझ्याशी कुठली चर्चा नाही, बीएमसीच्या संदर्भात युपीटीच्या नेत्यांनी तुमची चर्चा केल्याची माहिती युपीटीच्या नेत्यांनी माझ्याशी कुठली चर्चा नाही। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी काल पंतप्रधान मोदींचा एकेरी उल्लेख करत शिव्यांची लाखोली वाहिलेली। नाशिकमध्ये कांदा उत्पादकांची